आज बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या ऐतिहासिक धम्मभूमीत आपण सम्राट अशोक यांची 2339वी जयंती साजरी करत आहोत। आणि यासाठी मला इथं बोलवलं, मी इथं आलोय हे खरंच मी माझं भाग्य समजतो। सर्वांना मी आज विश्वसम्राट अशोक यांच्या 2339व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो। अशोक हा केवळ विश्वसम्राट नाही तर हा चक्रवर्ती होता। आता राजा ते चक्रवर्ती यांच्यातला फरक काय असतो ते आधी आपण समजून घ्या। जो एका गावाचा शासक असतो त्याला ग्रामप्रमुख म्हणजे आजच्या भाषेत पाटील म्हणतात। जो 10 गावांचा शासक असतो त्याला नायक म्हणतात। जो 100 गावांचा शासक असतो त्याला सामंत म्हणतात। जो 1000 गावांचा शासक असतो त्याला राजा म्हणतात। जो 10,000 गावांचा शासक असतो त्याला महाराजा म्हणतात। ज्याचं 1,00,000 गावांवर शासन असतं त्याला सम्राट म्हणतात। आणि ज्याचं 3,00,000 गावांवरती शासन असतं आणि सम्राट, महाराजा, राजा, सामंत, नायक, ग्रामप्रमुख हे ज्याचे अंकित असतात त्याला चक्रवर्ती म्हणतात। आणि जगाच्या ज्ञात इतिहासामध्ये जो एकमेव चक्रवर्ती होऊन गेला तो म्हणजे सम्राट अशोक। 2009 पर्यंत सम्राट अशोकाची जयंती ही कधी असते हे जगात चीन सोडला तर कुठल्याही देशाला माहीत नव्हतं। चीनला यासाठी माहीत होतं की चीनमधून भारतामध्ये ऐतिहासिक काळात किंवा बुद्ध काळात जे वेळोवेळी बौद्ध भिक्खू इथं बुद्धिझमचं अध्ययन करण्यासाठी आले, त्यापैकी इत्सिंग असेल, फाहियान असेल, युएनसंग असेल, असे जवळजवळ 28 बौद्ध भिक्खू हे वेगवेगळ्या कालखंडामध्ये भारतात आले। त्यापैकी आपल्याला फक्त 3 माहीत आहेत, इत्सिंग आहे, फाहियान आहे आणि युएनसंग आहे। तर फाहियानने त्याच्या फुकुको या आत्मचरित्रामध्ये सम्राट अशोकाची जयंती कधी केली जाते हे लिहून ठेवलेलं होतं। कारण तो भारतामध्ये गुप्त कालखंडामध्ये जो गुप्त सम्राट होता चंद्रगुप्त द्वितीय त्याच्या काळात इसवी सन 399 ते इसवी सन 414 या 15 वर्षाच्या काळात तो भारतामध्ये राहिलेला होता। आणि त्या काळात म्हणजे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर जवळजवळ 700 वर्षांनी देखील भारतामध्ये सम्राट अशोक जयंती साजरी केल्याचं त्यांनी पाहिलेलं आहे। आणि हा सम्राट अशोक जयंतीचा कार्यक्रम हा 2 दिवस चालायचा हे त्या फुकुको या आत्मचरित्रामध्ये त्यांनी लिहून ठेवले। 2009 साली एक विद्वान संशोधक लेक्स झेम यांनी द बुद्धिस्ट किंगडम या ग्रंथामध्ये त्या फुकुकोचं भाषांतर केलं इंग्रजीमध्ये। आणि त्याच्यानंतर ती जी तिथी आहे ही संपूर्ण जगाला ज्ञात झालेली। सम्राट अशोकाची जयंती ही तिथीनुसार साजरी केली जाते, तारखेनुसार नाही। कारण तिथी ह्या भारतीय कालगणना आहेत आणि आज आपण जे कॅलेंडर वापरतो हे ग्रेगरियन कॅलेंडर हे युरोपियन कालगणना आहे। भारतामध्ये प्राचीन भारतामध्ये अशा प्रकारच्या 35 कालगणना प्रचलित होत्या, अगदी युगाब्दापासून तर आता जे विद्यमान जे आपण वापरतो इसवी सन यापर्यंत। तर ढोबळमानाने काय समजलं जातं की येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर ज्या घटना घडल्या त्याला इसवी सन पूर्व असं म्हटलं जातं आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या नंतर ज्या घटना घडल्या त्याला इसवी सन नंतर असं म्हटलं जातं। तर सम्राट अशोकाचा जन्म हा चैत्र शुक्ल अष्टमी इसवी सन पूर्व 304 म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जन्मानंतर 259 वर्षांनी झालेला आहे। आणि हे कोणी लिहून ठेवलेलं आहे? सम्राट अशोकाचा मुलगा भंते महामहिंद यांनी जे उत्तर विहार अठ्ठकथा नावाचा ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये आपल्या वडिलांच्या जन्माचं त्यांनी एक गाथा लिहिलेली आहे। चैत्र मासे सुक्काठमी दिवसे उपजित्वा यस्येसो दुर्लभ लोको पातु भव अभिन्नसो असोको तेसो पुण्य तेजम बल दिको। म्हणजे चैत्र महिन्याच्या शुक्लाष्टमीला ज्याचा जन्म झाला अशा त्या सम्राट अशोकाचं आपल्या म्हणजे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये त्याने आपल्या कार्याने आपल्या कृतीने म्हणजे गौरव प्राप्त करून दिलेला आहे असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे। तर ही उत्तर विहार अठ्ठकथा ही कुठे सापडली? ही म्यानमारमध्ये सापडली, म्हणजे ब्रह्मदेश आता चालू ब्रह्मदेशामध्ये। तोपर्यंत म्हणजे 2009 पर्यंत जगाला सम्राट अशोकाचा जन्म कधी झाला हे माहीत नव्हतं। त्याचा कार्यकाळ माहीत होता, इसवी सन पूर्व 304 ते म्हणजे 72 वर्षाचं त्याला आयुष्य लाभलं, इसवी सन पूर्व 304 ते इसवी सन पूर्व 232। परंतु त्याचा जन्म नेमका कधी झालाय ही तिथी किंवा ही तारीख माहीत नव्हती।
ती त्या फुकुकुच्या म्हणजे फाह्यांच्या आत्मचरित्रातून आपल्याला माहीत पडली. आणि त्याच्याही पूर्वी सम्राट अशोकाचा साक्षात जो पुत्र होता पण ते महामहिंद, ज्याला सम्राट अशोकाने श्रीलंकेमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करायला पाठवलेलं होतं, त्यांनी जे उत्तर बिहार अठ्ठकथा हा जो पाली ग्रंथ लिहिला, त्या पाली ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या पित्याचा कर्तृत्वाचा म्हणजे जो उल्लेख केलेला आहे, त्याच्यामधली ही जी गाथा मी आता जी तुम्हाला सांगितली. हा सम्राट अशोक हा बिंदुसाराचा मुलगा आणि सम्राट चंद्रगुप्ताचा नातू. सम्राट चंद्रगुप्ताचं नाव आपल्याला ऐकून माहीत असेल की त्याने जो जगजितचा जो होता ग्रीक सम्राट अलेक्झांडर, की त्याला इथून परतून लावलं आणि भारतावर ग्रीकांचं राज्य येऊ शकलं नाही. अशा या महान सम्राटाचा त्याच्याहून महान कर्तृत्व असलेला नातू म्हणजेच सम्राट अशोक आहे. ऐतिहासिक ग्रंथांचं वाचन करताना किंवा पुराणानुसार बिंदुसाराला 6 राण्या होत्या आणि त्याला 101 पुत्र होते अशी मान्यता आहे. आणि स्वातंत्र्याच्या काळामध्ये सम्राट अशोकाने आपल्या 99 भावांना मारून सत्ता हस्तंगत केली असं म्हटलं जातं. अर्थात हा ब्राह्मणी इतिहासकारांनी अशोकाचं कर्तृत्व पुसण्यासाठी किंवा त्याला सत्तेची किती हाव होती हे बिंबवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे असं मला प्रामुख्याने वाटतं. कारण जर समजा त्याने आपले भाऊ जर मारले असतील तर त्याच्या शिलालेखात तो म्हणतो की माझ्या सगळ्या भावांशी, माझ्या नातेवाईकांशी, बहिणींशी चांगले संबंध आहेत आणि वेळोवेळी मी त्याचं मार्गदर्शन घेत असतो. तर त्याने आपल्या शिलालेखांमध्ये असा उल्लेख केला नसता. अशोकाचे शिलालेख हे जगातलं पहिलं लिखित संविधान आहे की त्याच्यामध्ये अगदी प्राण्यांपासून तर मानवांपर्यंतची एक आचारसंहिता दिलेली आहे. जगातल्या कुठल्याही राजाने इतका सर्वसमावेशक विचार केला नाही. आणि याला एकमेव कारण म्हणजे काय की भगवान बुद्धाचा सद्धम्म. म्हणूनच इतिहासकार H.G. वेल्स म्हणतो की जगाच्या ज्ञात इतिहासामध्ये इतिहासाची पानं भरणारे अनेक सम्राट निर्माण झाले. अशा या सम्राटांपैकी केवळ अशोकच आपल्या कर्तृत्वाने आणि तेजाने ध्रुव ताऱ्यासारखा आढळपत मिळवून तो अजरामर झालेला आहे. जगातल्या अनेक शासकांशी सम्राट अशोकांबरोबर तुलना केली जाते. ते माझ्या मते योग्य नाही. ज्युलियस सीझर असेल, शार्लमेन असेल, 14वा लुई असेल, नेपोलियन बोनापार्ट असेल, यांची पाश्चात्य लेखक ही अशोकाशी तुलना करतात. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण या सगळ्यांचा जन्म अशोकाच्या नंतर 200 ते 1800 वर्ष या कालखंडामध्ये झालेलं आहे. आणि त्यांचं जे राज्य होतं त्यांचं जे म्हणजे ते मर्यादित स्वरूपाचं होतं. ज्युलियस सीझर जरी असेल तरी तो रोमच्या बाहेर जाऊ शकला नाही, त्याचं साम्राज्य किंवा काय असेल. नेपोलियन बोनापार्ट त्याने जग जिंकण्याचा प्रयत्न केला परंतु तो पण इजिप्तच्या पलीकडे जाऊ शकला नाही. 14वा लुई असेल जो फ्रान्सचा शासक आहे किंवा इंग्लंडचा राजा शार्लमेन जो 10व्या शतकात होऊन गेला, ह्यांनी आपल्या राज्यविस्ताराबरोबरच ते ज्या ख्रिश्चन धर्माचे अनुयायी होते त्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार हा तलवारीच्या जोरावर, सैन्याच्या जोरावर केला. एकमेव जगातला असा सम्राट अशोक आहे की ज्याने हा बुद्धाचा धम्म हा मैत्रीच्या बलावर हा त्या काळी ज्ञात असलेल्या जगामध्ये पोहोचवला. अगदी आफ्रिका खंडामध्ये त्या काळी ज्ञात असलेलं जग म्हणजे कोणतं? अमेरिकेचा शोध लागलेला नव्हता. अंटार्क्टिका, उत्तर ध्रुव हे लोकांना माहीत नव्हते. ऑस्ट्रेलिया माहीत नव्हता. म्हणजे आशिया आणि युरोप आणि आफ्रिका म्हणजे 7 खंडापैकी 3 खंड तरी त्या काळी जगाला म्हणजे ज्ञात होते. या 3ही खंडात सम्राट अशोकाने आपला बौद्ध धर्म पोहोचवला. आणि आज जगातला 3ऱ्या क्रमांकावर जो बौद्ध धर्म आहे त्याचं सगळं श्रेय हे फक्त आणि फक्त सम्राट अशोकालाच जातं. यासाठी एक कथा सांगितली जाते की कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाचं मतपरिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्म स्वीकारला. त्याच्या अगोदर तो खूप हिंसक होता, खूप आक्रमक होता आणि म्हणून त्याला चंड अशोक नाव म्हटलं जातं. हे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण अशोकाची जी आई होती शुभदांगी किंवा शुभदांगी ही मुळातच बौद्ध होती. आणि तिच्यामुळं कसं असतं, मुलावर आईचे संस्कार असतात आणि तिच्यामुळं सम्राट अशोकावरही तेच संस्कार झालेले होते. आणि एका शिलालेखामध्ये तो म्हणतो की मी आतापर्यंत फक्त उपासक होतो, आता इथून पुढं मी माझं संपूर्ण आयुष्य हे धम्मकार्याला वाहून घेतलेलं आहे. म्हणजेच सम्राट अशोक कलिंगच्या युद्धापूर्वी बौद्ध उपासक होता. फक्त कलिंगच्या युद्धानंतर त्याने
स्वतःला पूर्ण वेळ धम्मासाठी वाहून घेतलं. एवढंच नाही तर त्याने आपला मुलगी हे धम्मासाठी दान केले आणि तो सर्वश्रेष्ठ धम्मदायक बनला. कारण त्याने तोपर्यंत 96 करोड रुपयाची संपत्ती ही धम्मासाठी दान केलेली होती आणि त्याच्याजवळ जे होतं नव्हतं ते सगळं धम्मासाठी दान केलेलं होतं. म्हणून त्यांनी त्याचे जे आचार्य होते उपगुप्त यांना विचारलं. कारण बौद्ध इतिहासामध्ये सर्वात जास्त जे दान दिलेलं होतं हे अनाथपिंडकाने दिलेलं होतं. की ज्यावेळेस श्रावस्तीतलं जे वेणुवन होतं म्हणजे आपलं जेतवन होतं, ते जेतवन हे जेत राजकुमाराकडून म्हणजे जो सुदत्त अनाथपिंडक होता ह्याला ते अतिशय रमणीय वाटलं आणि तथागतांच्या राहण्यासाठी एखादी इथं चांगलं अद्ययावत असं निवासस्थान करता येईल या हेतूने त्याने त्या राजकुमार जेतला ती जागा मागितली. परंतु ती जागा राजकुमार जेतला देखील तितकीच प्रिय होती आणि तो ती जागा काही द्यायला तयार नव्हता. आणि अनाथपिंडकाला तर कुठल्याही परिस्थितीत ती जागा त्याला हवी होती. आणि मग त्याने म्हटलं तुला तुझी सांगशील ती किंमत मी त्यासाठी द्यायला तयार आहे. आता ह्याला ती ही जागा विकायचीच नव्हती. परंतु याचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्या जेतने काय सांगितलं, ठीक आहे तुला ही जागा पाहिजे ना, मी तुला देईल, एकाच अटीवर देईल की या संपूर्ण भूमीवर तू त्या क्षेत्रफळा एवढ्या सुवर्ण मुद्रा पसरवल्या पाहिजेत. आता एवढं सोनं द्यायचं म्हटलं काही सोपी गोष्ट नव्हती. अनाथपिंडक हा धनाढ्य होता. त्याने लगेच आपल्या सेवकांना सांगितलं की जा बैलगाड्या भरून ही आपल्या धनभांडारातून संपूर्ण सोन्या नाण्याच्या भेटल्या. त्यावेळेस सोन्याच्या नाण्याला कारशापन हे नाव होतं. पण आणि निष्क ही चांदीची नाणी होती आणि तांब्याची नाणी होती. पण चांदीचं होतं, निष्क हे तांब्याचं नाणं होतं आणि कारशापन हे सोन्याचं नाणं होतं. तर साधारणतः 11.5 ग्रॅम हे एका कारशापनाचं वजन होतं. तर त्या 14.5 एकर जागेसाठी त्याने तब्बल 78 करोड सुवर्ण मुद्रा त्या जागेवर पसरल्या, ज्याचं आजच्या टनाच्या भाषेत वजन होतं 780 मेट्रिक टन. त्याचं मी कॅल्क्युलेशन केलं कारण त्याचे संदर्भ आम्हाला सापडले. मी पुरातत्व विषयाचा अभ्यास करत असताना आम्हाला त्याचे संदर्भ सापडले. तर आजचा जर हिशोब जो आहे तर त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करा. सोनं 92,000 रुपये तोळा आहे. हां, तर तुम्ही सांगा आणि जाहीर करा. एकम दहम शतम सहस्र दशसहस्र लक्ष दशलक्ष कोटी अब्ज खर्व निखर्व पद्म महापद्म शंकू जलधी अंत्य मध्य आणि परार्ध अशा 18 अंकी म्हणजे जे संख्या आहेत इथपर्यंत मला माहिती आहे. तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त माहिती असेल तर उलट चांगली गोष्ट आहे. जे ज्याला अंकगणितात आपण दशमान पद्धतीत जे म्हणतो ते. तर ह्याचं जे तुम्ही कॅल्क्युलेशन जे आहे ना, ही मी तुम्हाला 18 अंकी सांगितली, ही साधारणतः 15 आकड्यापर्यंत हे कॅल्क्युलेशन जाते. काहीतरी खर्व त्याची ती किंमत होते. एवढं सोनं त्याने दिलं आणि तो त्या काळातला सर्वात श्रेष्ठ धम्मदायक बनला. आणि सम्राट अशोकाला असं वाटलं की आपण अनाथपिंडकाशी बरोबरी अजूनपर्यंत करू शकलेलो नाहीयेत, म्हणून आपण काय केलं पाहिजे. आतापर्यंत आपण 96 कोटी सुवर्ण मुद्रा आपण दान केलेल्या आहेत. अनाथपिंडकांनी किती दिलेलं होतं? 78 करोड म्हणजे 78 कोटी. परंतु त्याला समाधान नव्हतं. म्हणून त्याने उपगुप्ताला म्हटलं की बनते मी काय करू म्हणून मी सर्वश्रेष्ठ धम्मदायक होईल. तर म्हटलं की सर्वश्रेष्ठ धम्मदायक होण्यासाठी माणसाला आपल्या सर्वात प्रिय वस्तूचा त्याग करावा लागतो. मग सर्वात प्रिय वस्तू म्हणजे कोण? स्वतःची मुलं. मग स्वतःची मुलगी संघमित्रा, स्वतःचा मुलगा महेंद्र आणि आणखीन एक मुलगी चारुमती यांना त्याने धम्मासाठी दान दिलं. तो सर्वात श्रेष्ठ धम्मदायक बनला. आणि एवढं करून तो थांबला नाही, तर त्याने आपली जी मुलगी होती चारुमती आणि जावई देवपाल यांना नेपाळमध्ये पाठवलं आणि तिथे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. दुसरी मुलगी जी होती संघमित्रा हिला आणि मुलगा जो होता महेंद्र यांना, त्याचबरोबर संघमित्रेचा जो पती होता आणि संघमित्रेचा जो मुलगा होता सुमन यांना देखील श्रीलंकेमध्ये पाठवलं. म्हणजे पहा, मुलगा मुलगी नातू जावई यांना सगळ्यांना त्याने धम्मासाठी दान दिलं. अशोकावर केला जाणारा आरोप की त्याने कलिंग युद्धामध्ये प्रचंड संख्येने प्राणहानी केली, त्याला राज्यविस्ताराची हाव होती म्हणून त्याने हे केलं. तर याचं मी कारण सांगतो की नंदवंशाचा नाश झाल्यानंतर मौर्य वंश हा सत्तेवर आलेला आहे. आणि कलिंगचे जे शासक होते, कलिंगच्या त्या राजाचं नाव काही ग्रंथांमध्ये चैत्रराज म्हटलं जातं, काही ठिकाणी त्याला खारवेल म्हटलं जातं. परंतु खारवेल याचा कालखंड हा इसवी सनाचं 2रं शतक आहे. सम्राट अशोकानंतर जवळजवळ
300 वर्षांनी तो होऊन गेलेलं आहे. तर ते म्हणजे त्याला क्रोनॉलॉजीनुसार ते शक्य होत नाही. आणि ज्याला म्हटलं जातं चैत्रराज, पण त्याचे काही ग्रांथिक पुरावे किंवा तत्कालीन जे पुरातत्वीय पुरावे आहेत, लेखी पुरावे असे समोर येत नाहीत की त्याचं नाव ते असावं. परंतु आपण गडीवर म्हणून चालू की त्याचं नाव चैत्रराज असावं. तर हे जे कलिंगचे जे शासक होते हे पूर्णपणे स्वतंत्र होते, प्राचीन राजवंश होता. त्याच्यानंतर कलिंग राज्यामध्ये तांब आणि तत्सम धातूंचे साठे खूप होते. आणि भारताचा जो पूर्वात्य देशांना जो चालणारा व्यापार होता तर कलिंगच्या ताम्रलिप्ती बंदरातून चालायचा आणि त्याच्यावर सर्वस्वी त्यांचा अधिकार असायचा. कलिंगचे ते शासक होते हे मौर्यांना जुमानीत नव्हते. कारण का की त्यांच्या मनात एक असा ग्रह होता की सम्राट अशोकाच्या जो आजोबा होता चंद्रगुप्त, ह्याने जे नंदवंश होता, जवळजवळ त्यांचं 9-10 पिढ्यांचं राज्य होतं, त्या नंदवंशाला चाणक्याच्या मदतीनं त्यांचं निर्दालन केलं आणि आपल्या मौर्य वंशाची स्थापना केली. आणि ते नंदवंशांशी एकनिष्ठ होते म्हणून मौर्यांना ते राजा म्हणून मान्यता देत नव्हते. मुळात चाणक्य हे इतिहासामध्ये कुठलंही पात्र नाही आहे. कारण ज्या चंद्रगुप्ताच्या काळात मॅगेस्थानिस नावाचा जो एक वकील पाटलीपुत्र इथे 6 वर्ष येऊन राहिलेला होता, त्याने त्या काळात संपूर्ण भारतातल्या, त्याला भारत ही संकल्पना होती, जम्बूद्वीप म्हणायची त्यावेळेस. आणि ह्या जम्बूद्वीपाचे पुरावे आपल्याजवळचं तिथं कारल्याचं जे लेणं आहे त्या लेण्यामध्ये तिथल्या चैत्यग्रहाच्या उजव्या बाजूच्या भिंतीवर एका हत्तीच्या ओळीखाली त्या लेण्याचं ज्याने दान केलं त्याने लिहून ठेवलेले सेठीनासेला घर परिणिथापित जम्बूद्वीपनी उत्तमम वैजंती तो सेठीनासेला घरम भूतपालेन परिणिठापितम जम्बूद्वीपमी उत्तमम. म्हणजे वैजंती नगराचा जो नगरश्रेष्ठ आहे, मेयर आहे भूतपाल, याने हे जम्बूद्वीपातील सर्वात सुंदर आणि भव्य दिव्य लेणं हे स्थापन केलेलं आहे. म्हणजे हा जम्बूद्वीप या भारत देशाचं नाव, भारतीय उपखंड म्हणजे केवळ भारत देश नाही, इंडियन सबकॉन्टिनेंटल ज्याला म्हटलं जातं, अशा या संपूर्ण विस्तृत भूभागाचं नाव हे त्या काळी जम्बूद्वीप होतं. आणि या जम्बूद्वीपाचा स्वामी हा सम्राट अशोक होता. कारण चंद्रगुप्त किंवा बिंदुसार यांना आपलं राज्य दक्षिणेकडे किंवा इकडं म्हणजे प्रस्थापित करण्याची संधी मिळालेली नव्हती. कारण दक्षिणेला सत्यपुत्र होता, त्याच्यानंतर चोल होते, त्याच्यानंतर केरळचं राज्य होतं. हे प्राचीन राजवंश होते अगदी मौर्यांच्याही आलं. आणि ते इसवी सन साधारणतः 12व्या-13व्या शतकापर्यंत ते अस्तित्वात होते. म्हणजे जवळजवळ त्यांचं अस्तित्व हे 1,500-2,000 हजार वर्ष त्यांचं अस्तित्व. इकडे त्यांना राज्यविस्तार करण्याची संधी मिळाली नव्हती, ती अशोकाला मिळाली. आणि अशोकाने त्यांना पुन्हा आपलं मांडलिक बनवून तो भाग पुन्हा त्यांच्या ताब्यात दिलेला आहे. तर असं कलिंगवर आक्रमण करण्याचं कारण काय की एकतर हे कलिंगचे जे राजे होते हे मौर्यांना जुमानीत नव्हते, मौर्यांना शासक म्हणून किंवा राजा म्हणून सार्वभौम राजा म्हणून मान्यता देत नव्हते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्या त्या ताम्रलिप्ती बंदरातून जो चालणारा आंतरराष्ट्रीय व्यापार होता, तर हे काय करायचे की मौर्यांचे जे व्यापारी असतील ह्या व्यापाऱ्यांचे जहाजं लुटायचे, त्यांचा माल जाळायचे किंवा त्यांना खंडणीसाठी ओलीस ठेवायचे. आणि मग काय व्हायचं की त्या व्यापाऱ्यांची जी काही समजा नुकसान भरपाई असेल ही मौर्यांना आपल्या खजिन्यातून द्यावी लागायची. असं जवळजवळ 3 पिढ्या चाललेलं होतं. आणि म्हणून मग काय केलं की एकदाचा हा प्रश्न युद्धाने निकाली लावा हा अशोकावर मंत्रिसभेचा म्हणजे अमात्य सभेचा दबाव होता. कारण तुम्ही 3 पिढ्या चाललेले, तुमच्या वडिलांपासून तुमच्या आजांपासून म्हणजे आम्ही किती काळ नुकसान सहन करायचं आणि राज्याचा खजिना यासाठी का वापरायचा. कारण सम्राट अशोकाचं मंत्रिमंडळ होतं हे खूप मोठं होतं. 38 खात्याचे 500 मंत्री होते. आणि त्या मंत्री म्हणजे काय होतं की आपल्याकडे आज जसं राज्यसभा म्हणजे किंवा लोकसभा आहे तर त्याला जे नाव होतं अमात्य सभा. आणि तो जरी सम्राट होता तरी अमात्य सभेच्या निर्णयाच्या विरोधात तो जाऊ शकत नव्हता. कारण हीच पद्धत ही बुद्धाच्या काळात शाक्य गणराज्यांची पण होती. त्यावेळेस त्याला संथागार म्हटलं जायचं होतं. आणि त्या संथागाराचा जो निर्णय दिला त्याच्यामुळे तथागत सिद्धार्थाला गृहत्याग करावा लागलेला होता. हे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. बुद्ध आणि त्यांचा धर्म वाचून आपल्याला गोष्ट माहीत असतील किंवा बुद्धचरित्र ऐकून पण आपल्याला गोष्ट माहीत असतील. तर राजा जरी असला तरी त्याच्यावर अमात्य सभेचं निमंत्रण असायचं. आणि ह्या अमात्य सभेने निर्णय दिला की हा प्रश्न युद्धाने सोडून टाका. सम्राट अशोकाचं त्या काळात जे सैन्य होतं, कारण त्या काळात जगाची लोकसंख्या ही 2.5 कोटी होती आणि त्यातले सुमारे 1.25 ते 1.5 कोटी लोक एक त्या भारतामध्ये राहत होते. आणि त्याची जी राजधानीचं शहर जे होतं की हे मॅगेस्थानिसने लिहून ठेवल्याप्रमाणे की तिचा जो व्यास आहे हा साधारणतः 1.5 मैल रुंद आणि 1.5 कोस रुंद. कारण त्यावेळेस कोसांमध्ये परिणाम होतो, म्हणजे असा परिमाण असायचे, अंतर मोजलं जायचं. 1 कोस साधारणतः 2 मैल, 2 मैल म्हणजे 1 मैल म्हणजे साधारणतः 1.6 किलोमीटर, 1.5 किलोमीटरपेक्षा जास्त. तर 1.5 कोस रुंद आणि 6 कोस रुंद असलेलं, 1.5 कोस रुंद आणि 6 कोस लांब असलेलं हे त्याचं पाटलीपुत्र हे राजधानीचं शहर होतं. त्याची लोकसंख्या ज्या काळात रोमची लोकसंख्या 40,000 होती, कारण रोमची स्थापना ही पाटलीपुत्रच्याही अगोदर
250 वर्ष अगोदर आहे. इसवी सन पूर्व 850 मध्ये रॅम्युलस आणि रोमस या 2 भावांनी रोम शहराची स्थापना केली आणि म्हटलं जातं की जगातील सगळे रस्ते हे रोमला येऊन मिळतात. ही म्हण जी पडली गेली ही खूप नंतरच्या काळात जगातील सर्व रस्ते हे पाटलीपुत्राला येऊन मिळतात, कारण पाटलीपुत्राची लोकसंख्या त्या काळात 4 लाख होती आणि गावचं संरक्षण करण्यासाठी जी तटबंदी होती त्या तटबंदीची लांबी होती ही 25 मैल होती, तिला 570 बुरुज आणि 64 वेशी होत्या. मग अशा या एवढ्या मोठ्या आणि महान साम्राज्याचं रक्षण करायचं असेल तर तसं सैन्यबळ पण तसं असं. सम्राट अशोकाचं जे सैन्यबळ होतं हे 6 लाख त्याचं पायदळ होतं, खडं सैन्य. 20,000 रथ होते, 8,000 हत्ती होते, 2,000 नावा होत्या. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याचं जे सैन्यबळ होतं हे चतुरंग सैन्यबळ होतं. म्हणजे की इंडियन नेव्हीचे सर्वात प्राचीन पुरावे हे आपल्याला सम्राट अशोकाच्या सैन्यामध्ये दिसून येतात. एवढं मोठं सैन्य आहे आणि इतक्या छोट्या राज्याला आपण म्हणजे आपण त्याला तोंड देत आजपर्यंत आलेलो, त्याचा आपण निकाल लावू शकत नाही. आणि मग त्यासाठी अमात्य सभेच्या आग्रहास्तव सम्राट अशोकाला कलिंगवर आक्रमण करावं लागलं आणि त्यांनीही ते सुद्धा म्हणजे एवढं आक्रमण परतून लावण्यासाठी त्यांच्यात जे जरी म्हणजे लहान राज्य होतं तरी स्वातंत्र्य कोणाला प्रिय नसतं. आपलं स्वातंत्र्य जर हिरावून घेतलं जात असेल तर त्यांनी सुद्धा तितक्याच प्राणपणाने सम्राट अशोकाच्या सैन्याला प्रतिकार केला आणि त्या कलिंगच्या युद्धामध्ये 1 लाख लोक त्या काळी मेलेले आहेत, 1.5 लाख लोक जखमी झालेले आहेत, 1.5 लाख लोक कैद झालेले आहेत. आणि युद्धानंतरच्या रोगराई, उपासमार, दुष्काळ, कारण ज्यावेळेस तुम्ही सैन्य जातं, सैन्याच्या हालचाली होतात तर ती एक युद्धनीती असते की दगदगू धोरण, म्हणजे सगळे पिकं जाळा, विहिरीमधलं पाणी विष टाकून दूषित करा आणि अशा रीतीनं तुम्ही काय करा की शत्रू सैन्याला नामोहरण करा. ते दगदगू धोरणामध्ये अनेक लोक मेले आणि मग सम्राट अशोकाने केलं, अरे एवढं करून मी मिळवलं काय? लाखो बायका मुलांचे शाप तळतळाट कशासाठी? तर केवळ एका जमिनीच्या तुकड्यासाठी. आणि तो बेचैन झाला. बेचैन झाल्याच्या नंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची की या युद्धामध्ये जे सैन्य मेलं कलिंगचं, त्या सैन्याच्या ज्या विधवा स्त्रिया होत्या त्यांचं अशोकाने आपल्या सैनिकांबरोबर लग्न लावून विधवा पुनर्वसन केलेलं आहे. जगातलं पहिलं ते विधवा पुनर्वसन आहे, हे कोणाला माहिती नाही. आणि त्या सैनिकांना, त्या स्त्रियांपासून नंतर झालेली उत्पत्ती म्हणजे आजचा वडार समाज आहे. वडार समाजाचा इतिहास याच्यावर एक माझं आर्टिकल आहे. तर वडार समाजाचं कोणी जर असेल आपल्यामध्ये तर त्यांनी ही गोष्ट म्हणजे खूप गौरवपूर्वक त्यांनी मानली पाहिजे की आपण सम्राट अशोकाच्या सैन्याचे वंशज आहोत. आजची त्यांची स्थिती जर पाहिली तर गावाबाहेर उपेक्षित जीवन त्यांना जगावं लागतं. इथल्या मनुवादी व्यवस्थेने जसं त्यांना गावाबाहेर पाठवलं, आपल्याला गाव कसं बाहेर पाठवलं, असे अनेक संदर्भ हे प्राचीन इतिहासामध्ये आपल्याला शोधता येतात. त्यासाठी फक्त इतिहासाचा आपण अभ्यास करायला पाहिजे. तर जगातलं पहिलं महिलांचं पुनर्वसन देखील सम्राट अशोकाने केलेलं आहे. आणि जगांचं तो महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत देखील त्याने जे काही पायंडे पाडलेले ते आजही भारतापुढे आदर्श मानावे लागतील. सम्राट अशोकाचा काळ हा साधारणतः 2,500 वर्षापूर्वीचा काळ. बौद्ध धर्माची क्रांती ही सुरू झालेली होती, परंतु बौद्ध धर्माचं स्वरूप जे होतं हे तेवढ्या 400-500 मैलाच्या परिघाभोवतीच होतं. बिहार, उत्तर प्रदेश, आजचा उत्तरांचल या भागापुरतंच मर्यादित होतं, कारण त्याच्या बाहेर बुद्धिझम पोहोचलेला नव्हता. आणि सम्राट अशोकाने तो पोहोचवला की कलिंग युद्धाची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यातले काही कारणं त्याला कारणीभूत आहेत, नाही असं नाहीये. आणि त्याच्यातून जे सांगितलं जातं की त्यांनी आपले 99 भाऊ मारले सत्ता स्पर्धेच्या काळामध्ये, तर त्यातील एक जो त्याचा थोरला भाऊ होता, सावत्र भाऊ सुशील, त्याचा एक मुलगा होता भंते नेग्रोथ, तो 9व्या वर्षी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती. आणि एकदा तो असंच भिक्षाटन करत असताना राजवाडा येऊ पुढे थांबला आणि सम्राट अशोकाने आपल्या सौदातून ते पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरती इतक्या कमी वयात देखील कमालीचं तेज, कमालीची शांती, आत्मविश्वास. आणि त्यांनी सेवकाला पाठवलं की जा त्या बालभिक्खूला घेऊन ये म्हणून. त्या बालभिक्खूला बोलवलं सम्राट अशोकाने राजवाड्यात, राजमहालामध्ये. त्यावेळेस तो सरळ आला आणि एका उच्च स्थानावर जाऊन बसला. आणि सम्राट अशोकाने विचारलं, भंते आपण ही स्थितप्रज्ञता कशी प्राप्त केलेली आहे? इतके शांत, इतके आपण कशी प्राप्त केली? म्हटलं हे मला सगळं बौद्ध धर्माच्या आचरणामुळे मला शक्य झालंय. तर म्हटलं काही दिवसापासून मी बेचैन आहे आणि माझी शांती मी पूर्णपणे हरवून बसलेला आहे, तर मला देखील ही शांती प्राप्त करायची, हे मला कसं शक्य आहे? तर म्हटलं तितका अनुभव मला नाही, पण माझ्या या बाबतीत तुम्हाला माझे जे गुरु आहेत उपगुप्त, हे तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने सांगू शकतील. मग सम्राट अशोकाने उपगुप्ताला पाचारण केलं. उपगुप्ताशी चर्चा, अनेक पातळीवरती चर्चा घडल्या आणि तो बौद्ध धर्माकडे पूर्ण वेळ आकृष्ट झाला.
मग बौद्ध धर्मासाठी त्याने जेवढं काही करता येईल तेवढं त्याने केलेलं आहे त्याच्या 72 वर्षाच्या आयुष्यामध्ये. त्यापैकी त्याचं सगळ्यात मोठं काम म्हणजे की उपगुप्ताच्या मार्गदर्शनानुसार तथागत बुद्धांच्या वास्तव्याने जो जो प्रदेश पुनीत झालेले आहेत त्या सर्व ठिकाणी त्याने आपल्या राजपरिवारासहित भेटी दिलेल्या आहेत. आणि ही त्याची पहिली धम्मयात्रा ही 256 दिवसाची होती. अशा 4 धम्मयात्रा त्यांनी केल्या. आता चारिधाम यात्रेचं जे स्वरूप आहे ना, हे सगळं सम्राटाशोकाच्या धम्मयात्रेचं म्हणजे अपभ्रंश आहेत. 4 धम्मयात्रा आणि 4 धाम यात्रा. सम्राट अशोकाने 4 धम्मयात्रा सुरू केल्या आणि आज हिंदू धर्माच्या ज्या 4 धाम यात्रा आहेत तर ह्या 4 धाम यात्रेचं जे मूळ आहे सम्राट अशोकाच्या धम्मयात्रेमध्ये. आणि त्याची पहिली धम्मयात्रा त्यांनी आपल्या कर्नाटकमध्ये गुलबर्गा डिस्ट्रिक्टमध्ये, आज त्याला कलबुर्गी म्हटलं जातं, तिथल्या चितापूर तालुक्यामध्ये एक सन्नती नावाचं एक ठिकाणी, ती सम्राट अशोकाची ती एक प्रांतिक राजधानी होती. त्याची मध्यवर्ती राजधानी ही पाटलीपुत्र होती, परंतु त्याच्या प्रांतिक राजधान्या तक्षशिला होत्या, त्याच्यानंतर तोसली होती कलिंगची राजधानी, त्याच्यानंतर दक्षिणेकडची म्हणजे कर्नाटकाची राजधानी ही सुवर्णगिरी होती आणि दुसरं आणखीन एक म्हैसूर होती. अशा त्याच्या 4 प्रांतिक राजधानी, एक मुख्य राजधानी. तर ती प्रांतिक राजधानी जी होती ती सन्नती, ज्याला सन्नती म्हणून ओळखलं जातं, त्या काळात तिला सुवर्णगिरी म्हटलं जातं, त्या ठिकाणावरून त्याने त्याची सुरुवात केलेली. आणि त्याचा पुरावा म्हणजे नंतरच्या काळात जे सातवाहन वंश मौर्यांच्या म्हणजे पुष्यमित्र शृंगाच्या प्रतिक्रांतीनंतर मौर्य वंशांचा जो म्हणजे निर्वंश झाला आणि पुष्यमित्र शृंगाच्याही वंशांना त्यांच्या सेनापती कण्वांनी त्यांचा वंश समाप्त केला आणि कण्वांचाही सातवाहनांनी समाप्त केला. तर अशा सातवाहनांच्या काळामध्ये त्या सन्नतीला म्हणजे सम्राट अशोकाने जो स्तूप बांधलेला होता त्या स्तूपावर या सातवाहन सम्राटांनी सम्राट अशोकाचं शिल्प कोरून ठेवलेले आणि त्याच्यावर लिहिलेले राया अशोको. सम्राट अशोकाचे शिल्प असे 5-6 ठिकाणी सापडलेले. सांचीच्या स्तूपावर सापडलं, जगयपेटाच्या स्तूपावर सापडलं, अमरावतीच्या स्तूपावर सापडलं, धरणीकोटाच्या स्तूपावर सापडलं, सन्नतीच्या स्तूपावर सापडलं. परंतु हे सम्राट अशोकाचं शिल्प आहे हे कशावरून समजलं लोकांना, बाकीच्या शिल्पावर त्याची नावं नाहीत. तर तिथं अशोकाच्या धम्मलिपीमध्ये राया अशोको म्हणजे राजा अशोक असं त्याने लिहिलेलं आहे. आणि ते सुवर्णगिरी सन्नतीचा स्तूप आहे त्याचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला की सम्राट अशोक महिलांच्या बाबतीत किती पुढारलेले विचार होते की पुरातत्व शास्त्रज्ञाने 1984 साली तिथलं चंद्रलांबा देवीचं मंदिर जे आहे ते मंदिर विजांमुळे आणि पावसामुळे पडलं, प्रचंड पाऊस झाल्यामुळं. तर तिथल्या गावकऱ्यांनी काय केलं, ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे त्या मंदिराची डागडुजी आणि त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी मागणी केली. मग ASIची काही तज्ज्ञ मंडळी तिथला तो ढिगारा उपसण्यासाठी आले आणि त्यांनी त्या ढिगारा उपसताना त्यांना ते असं जाणवलं की त्या चंद्रलांबा देवीची जी मूर्ती, जी मुख्य मूर्ती जी आहे ती ज्याच्यावर बसवलेली आहे तो एक जे पीठ आहे म्हणजे ज्याच्यावर मूर्ती स्थापन केली जाते ते सरळ केल्याच्या नंतर त्यांना समजलं की तो सम्राट अशोकाचा शिलालेख आहे. म्हणजे सन्नतीचं तो जो स्तूप होता, ते जे महाविहार होतं ते नष्ट करून त्याच्यावरती हे मंदिर बांधलेलं होतं. आज तिथं गेलं, तुम्ही गेलं नक्की जरूर जा. तुम्ही पुण्यापासून काय एक 6-7 तासाच्या अंतरावर तुम्ही गेला सोलापूरवरून साधारणतः 150 किलोमीटरवर गुलबर्गा आहे आणि तिथून 50-60 किलोमीटरवर चितापूर आहे. त्या ठिकाणी सन्नती जे भीमा नदी ही वळसा घालून जाते तर सन्नती आणि कनगनहळ्ळी नावाचे 2 ठिकाणी आहेत, तिथं महावीर आहे. तर ओपन एअर म्युझियममध्ये तुम्हाला ते सगळे शिल्प तुम्हाला आजही पाहायला मिळतील. ते खंडित त्या काळी खंडित केलेले आहेत की ते खंडित करून तिथं म्हणजे मंदिर बांधलेलं आहे. त्या ठिकाणी जे बुद्ध विहारात म्हणजे जे भिक्खू होते तर तिथं भिक्खूंसाठी त्याने जो एक विहार स्थापन केलेला होता त्याचं नाव आहे ऋतुपखो. ऋतुपखो म्हणजे काय की ज्या बौद्ध भिक्खूंनी तरुण आहेत त्यांना निसर्ग नियमानुसार जो मासिक धर्म प्राप्त होतो आणि त्या 4 दिवसांमध्ये त्यांना जे आरामाची गरज असते, एकांत हवा असतो, याच्यासाठी त्यांना एकत्रितरित्या एका बाजूला राहता यावं, त्यांना शारीरिक श्रम कमी व्हावेत आणि आराम मिळावा याच्यासाठी त्याने तो विहार बांधला आणि त्याला त्याने नाव दिलंय ऋतुपाक म्हणजे ऋतुपक्ष म्हणजे ज्या स्त्रिया ऋतुमती आहेत त्यांच्यासाठी राहण्याचं निवासस्थान. आणि ते इन्स्क्रिप्शन आज चेन्नईच्या आर्किओलॉजिकल म्युझियममध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. म्हणजे महिलांच्या बाबतीत त्यांनी त्या आजही आपण पाहिलं तर आपल्या घरामध्ये आपल्या माता बहिणी असतील, आया असतील, या कठीण कालावधीतून जाताना आपण त्यांना समजून घेत नाहीत, त्यांना आरामाची गरज असते, त्यांना सगळं घरकाम करावं लागतं. खरं पाहायला गेलं तर आपल्या पुरुषांची जबाबदारी आहे की आपण त्या काळात त्यांना मदत केली पाहिजे. या विषयाचं गांभीर्य सम्राट अशोकाला त्या काळात म्हणजे 2,500 वर्षापूर्वी कळालेलं होतं. म्हणजे की महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत त्याचे विचार किती उदात्त आणि प्रगतिशील होते. आज 2,500 वर्षानंतर सुद्धा आपली पुरुष मानसिकता तशी बदललेली नाहीये. हे कशामुळे शक्य झालं? बौद्ध धर्माच्या पुण्यप्रभावामुळे. आज आपलं लहान मुलं इकडे तिकडे गेलं तर आपण त्याला शोधतो, पण त्या काळात आपली 20 वर्षाची तरुणीसाठी मुलगी, तिचा मुलगा, जावई
ह्यांना श्रीलंकेमध्ये धम्मप्रचारासाठी पाठवणं म्हणजे त्यांच्यावर किती मोठी जबाबदारी त्यांनी सोपवलेली होती. नेपाळसारख्या ठिकाणी पाठवणं किती मोठी जबाबदारी स्वीकारली होती. म्हणजे की आपले मुलं सुद्धा त्या योग्यतेचे हे त्याला माहिती होतं. आपली मुलं सुद्धा त्या योग्यतेचे, कारण श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस सम्राट अशोकाने पहिल्यांदा बनते महेंद्रांना पाठवलं तर महेंद्रांच्या ज्यावेळेस तिथला जो राजा होता तिस त्याने 40,000 लोकांसमवेत त्याचं स्वागत केलं आणि तो लगेच बौद्ध झाला. परंतु इथं ज्या स्त्रिया होत्या स्त्रियांची मागणी होती की आम्हाला पण बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची. तर स्त्रियांना फक्त स्त्रिया भिक्खूनीच दीक्षा देतात. तर तशी स्त्री भिक्खुनी तिथं कुठेही नव्हती. मग म्हणजे महेंद्राने आपल्या पित्याकडे मागणी केली की इथं धम्मदीक्षा देण्यासाठी भिक्खुनी पाठवा. मग याला त्याला पाठवण्याऐवजी अशोकाने आपली मुलगी जी आहे संघमित्रा तिला पाठवलं आणि तिला नुसतं पाठवून त्यांनी केलं नाही तर बुद्धगयेचा जो बोधिवृक्ष होता जिथं धम्म म्हणजे तथागतांना धम्माचं ज्ञान झालं, त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, त्या पवित्र बोधिवृक्षाची फांदी एका सोन्याच्या भांड्यामध्ये ती पुनरुत्थित करून त्याने ती संघमित्रेबरोबर श्रीलंकेला पाठवली. आजही अनुराधापूर या ठिकाणी जो बोधिवृक्ष दिसतो हा संघमित्रेने लावलेला आहे. हा समोर आपला हा जो बोधिवृक्ष दिसतो हा बोधिवृक्ष बुद्धगयेचा जो बोधिवृक्ष आहे त्याचाच वंशज आहे. परंतु बुद्धगयेचा बोधिवृक्ष हा 5 वेळा नष्ट केला गेलेला आहे. 5 वेळा नष्ट करूनही तो पुन्हा मरण येत असल्यामुळं गौड राजा जो होता शशांक ह्याने त्याला मुळासकट उपटून काढला आणि त्या ठिकाणी तो पुन्हा येऊ नये म्हणून तिथं ताक आणि उसाचा रस टाकून ती जी भूमी आहे ती भूमी ही सगळी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की बिगर उपजाऊ केली की त्याच्यात कुठलंही झाड पुन्हा येता कामा नये. परंतु अलेक्झांडर कनिंगहॅम याने श्रीलंकेच्या त्याच बोधिवृक्षाची एक शाखा आणून इसवी सन 1880 मध्ये तिचं पुनरुत्थित केली आणि आज बुद्धगयाला जो पाहतो आपण तो बोधिवृक्ष हा मूळ बोधिवृक्षाचाच वंशज आहे. आणि तिथून पुन्हा हे रूप तयार करून हे जगा म्हणजे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले जातात की त्याच बोधिवृक्षाचा हा वारस आहे. सम्राट अशोकाच्या महिला सक्षमीकरणाचं आणखीन एक उदाहरण सांगतं. त्या काळात लोक हे आजही पाहिलं अंधश्रद्धा लोकांमध्ये खूप आहेत. तो तर खूप प्राचीन काळ होता. लोकांमध्ये वेगवेगळ्या वैदिक धर्माच्या देवतांचं प्रस्थान खूप होतं आणि लोक काही झाले की आजही लोक नवसायास करतात, पूजा अर्चा करतात किंवा काय. त्या काळी काय होतं, लग्नाला निघाला कर काहीतरी कर्मकांड, कोणी आजारी पडलं कर काहीतरी कर्मकांड, कोणाचं नामकरण असेल, जन्म झाला, मृत्यू झाला, म्हणजे लोकांची त्या कर्मकांडातून सुटकाच नव्हती. आणि त्याला ते काय सांगायचे म्हणजे ब्राह्मण लोक जे आहेत हे लोकांना करण्यास ते उद्युक्त करायचे की तुम्ही असं केलं तर तुम्ही पापमुक्त व्हाल, तुमचं चांगलं होईल असं. तर सम्राट अशोकाला ह्या गोष्टी माहिती होत्या आणि ह्याच्यातून समाजाला कसं बाहेर काढता येईल याचा देखील त्याने विचार केलेला आहे. गिरनारच्या अभिलेखामध्ये तो म्हणतो 9व्या अभिलेखामध्ये, तर त्या अभिलेखातली 3री म्हणजे काय की अशा प्रसंगी लोक हे विविध प्रकारचे उत्सव करतात, विविध प्रकारचे कर्मकांड करतात, नवसायास करतात, याला ते मंगल कार्य म्हणतात. मंगल कार्य करणं ही उत्तम गोष्ट आहे, परंतु हे मंगल कार्य निरर्थक आहेत असं मला वाटतं. आणि यामध्ये महिलांचा सहभाग जास्त आहे आणि महिलांनी अशा प्रसंगी या सर्व कृत्य सोडून जर दिले तर त्यांचं संपूर्ण कुटुंबही सोडून देईल. त्या ठिकाणी त्याने एक वाक्य वापरलेले, एततु महिडायोच बहुकंच बहुविधंच क्षुजंच निरथंच मंगले करोती. म्हणजे अशा प्रकारे महिला हे बहुकंच म्हणजे अनेक प्रकारचे, विविधांच वेगवेगळे निरर्थक मंगल कृत्य करतात. जसं महात्मा फुल्यांनी सांगितलेलं आहे की एक पुरुष जर शिकला तर तो एकटा शहाणा होतो, परंतु एक स्त्री जर शिकली तर संपूर्ण कुटुंब शहाणा होतं. तसं सम्राट अशोकाने काय म्हटलेलं आहे, ह्या जर गोष्टी, ह्या निरर्थक गोष्टी जर स्त्रियांनी जर सोडून दिल्या तर पुरुषही सोडून देतील. म्हणजे पहा की त्या काळात सुद्धा त्याने या महात्मा फुल्यांनी तर सम्राट अशोकाच्या नंतर जवळजवळ 2100 वर्षानंतर ही गोष्ट मांडलेली आहे. परंतु सम्राट अशोकाने त्याही पूर्वी महिलांची ही जी वृत्ती होती त्यांना अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढून विज्ञानवादी दृष्टिकोन महिलांना त्यांनी दिलेला आहे. आज त्याची प्रकर्षाने जाणीव ही सगळ्यांना व्हायला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाहीये. आजही आपल्या महिला आहेत, आपल्या भगिनी आहेत, ह्या अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये बुडालेल्याच आहेत. सम्राट अशोक जयंती ज्याने जगाला बुद्ध माहीत करून दिला अशा महामानवाची जयंती ही कोरिया, जपान, चीन या देशांमध्ये बुद्ध जयंती सारखी साजरी केली जाते किंवा त्या देशांमध्ये आज सम्राट अशोक जयंतीची राष्ट्रीय सुट्टी जाहीर करतात.
आपण त्या मानाने अजून खूप मागास आहोत की अजून अद्यापपर्यंत आपल्याला बुद्धच कळालेला नाही. तर बुद्धानंतर सम्राट अशोक काय हे माहीत नाही आपल्याला, सम्राट कनिष्क काय हे माहीत नाही, सम्राट मिलिंद काय हे माहीत नाही, सम्राट हर्षवर्धन काय हे माहीत नाही, बंगालच्या पाल राजांचं बुद्धिझमसाठी काय योगदान हे माहीत नाही, गुजरातच्या मैत्रक राजवंशाचं देणं काय माहीत नाही, सातवाहनांचं काय देणं माहीत नाही. आपल्याला फक्त बुद्ध आणि त्यानंतर माहिती आहे फक्त बाबासाहेब. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, कारण आपण या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. एक क्रोनॉलॉजी असते. या बिल्डिंगवर समजा कुठे जिना असेल तर आपल्याला वरती जायचंय तर खालच्या पायरीपासूनच वरती जावं लागेल. आपण खालच्या पायरीवरून आपण वरच्या पायरी जाऊ. वरची पायरी ही बुद्ध आहे, खालची पायरी ही बाबासाहेब आहे. मधल्या पायऱ्या आपण सोडून दिलेल्या आहेत. 2017 पर्यंत सम्राट अशोक जयंती ही भारताला माहीत नव्हती. 2016ला आम्हाला ज्यावेळेस आम्ही ते पुस्तक वाचलं द बुद्धिस्ट किंगडम नेक्स्ट जेमचं, आणि मला कळालं की अरे 2001 म्हणजे 9ला ही गोष्टी माहीत झाल्यात. आज 2016 आहे म्हणजे किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले, 5-7 वर्ष झाले. 7 वर्षानंतर आपल्याला माहीत पडलं. पण कधी माहीत पडले? सम्राट अशोकाचा जन्मदिन होऊन गेल्याच्या नंतर माहीत पडलं. मग पुढचा जन्मदिन आपण साजरी करायला पाहिजे. मग माझ्या सम्यक सांस्कृतिक संघाने आम्ही भारतीय बौद्ध महासभेशी संपर्क साधून की येती सम्राट अशोक जयंती ही चैत्यभूमीला आपण साजरी करायची असं आम्ही ठरवलं. आणि 2017च्या 4 एप्रिल 2017 त्याच दिवशी बाबासाहेब आणि रमाई यांच्या लग्नाचा 111वा वर्धापन दिन पण होता, मॅरेज अॅनिव्हर्सरी पण होती. आणि त्या दिवशी सम्राट अशोक जयंती देखील आलेली होती. मग भारतीय बौद्ध महासभेला आम्ही सांगितलं आणि त्यांनी सम्राट अशोक जयंती जागतिक पातळीवर चैत्यभूमीवरून भारतात सार्वजनिकरित्या साजरी करण्यास आम्हाला परवानगी दिली. आणि टीम बुद्धिस्ट इंडियाची मदत घेऊन आम्ही तो जयंती महोत्सव खूप मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी केला सार्वजनिकरित्या. 2018लाही साजरी केला, 2019लाही साजरी केला. 2020ला आला कोविड, 21ला कोविड आला, 2 वर्ष आम्हाला साजरा करता आला नाही. 22ला पिंपरी चिंचवडला तिथं मावळ लेणी संवर्धकाच्या माध्यमातून आम्ही तो कार्यक्रम साजरी केला. 23ला दुर्दैवाने सम्राट अशोक जयंतीच्या दिवशीच माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे मी त्या कार्यक्रमाला कुठं जाऊ शकलो नाही. 24ला तो कार्यक्रम मी सांगली इथे घेतला. आणि आज 25ला मला 15 पूर्वी दादांनी मला फोन केला की अशा कार्यक्रमासाठी, तर मी दादांना होकार दिला. दुसरे कुठलेही कार्यक्रम घेतले नाहीत. आपल्या पुणेकरांच्या दृष्टीने ही खूप महत्त्वपूर्ण आणि पावित्र्य असलेली ही वास्तू आहे. या वास्तूमधून आज आपण सम्राट अशोक जयंती साजरी करतो. बाबासाहेबांनी 1956 आपण बुद्ध धम्म दिला. आणि आपलं दुर्भाग्य, आपण भाग्य दुर्भाग्याच्या गोष्टी करत नाही, पण आपण असं समजू की बाबासाहेबांचा सहवास आपल्या त्यानंतर लाभला नाही. जेमतेम 55-56 दिवसच बाबासाहेब बौद्ध म्हणून जगले. परंतु बाबासाहेबांना जे काही करायचं होतं त्यानंतरच्या काळात, कारण बाबासाहेबांनी जोपर्यंत जे जिवंत होते आणि हिंदू धर्मामध्ये होते त्यांनी हिंदू धर्म सुधारण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, वेळप्रसंगी कठोर टीकाही केली. परंतु ज्या दिवशी त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केला त्या दिवशी त्यांनी हिंदू धर्माच्या म्हणजे त्यानंतर एक अक्षरही काढलं नाही. त्यानंतर मात्र त्यांनी संपूर्ण आयुष्य धम्म चळवळीसाठी, कारण बाबासाहेब म्हटले की आता पुढे मी राजकारणातून निवृत्त होऊन माझं संपूर्ण आयुष्य मी धम्म चळवळीसाठी देणार आहोत. तर बाबासाहेबांना या ठिकाणी तळेगावमध्ये, इथं बाबासाहेबांचा बंगला आहे इथं तळेगावला, बाबासाहेबांना इथं बुद्धिस्ट युनिव्हर्सिटी काढायची होती. आणि तळेगावच्या दाभाड्यांनी बाबासाहेबांना इंदोरीचा किल्ला हे त्यासाठी द्यायचं ठरवलं होतं. कारण त्यासाठी जी गोष्ट कारणीभूत झाली त्याचा मी थोडक्यात परामर्श घेतो की वेदोक्त प्रकरण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या वेदोक्त प्रकरणामध्ये टिळकांनी शाहू महाराजांवर त्यांच्या केसरी वृत्तपत्रातून कमालीची आगपाखड केली आणि टिळकांना साथ दिली. त्यावेळेस एक विजापूरकर नावाचे प्राध्यापक होते. त्यांनी या विजापूरकरांना शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये वैदिक पाठशाळा काढण्यासाठी आर्थिक मदत आणि काही जमीन दिलेली होती. तर त्यांचे हे उपकार ते विजापूरकर विसरले आणि त्यांनी सुद्धा टिळकांची बाजू घेऊन शाहू महाराजांवर आगपाखड केली. त्यामुळे नाराज होऊन शाहू महाराजांनी काय केलं, त्यांची जी शाळेला दिलेल्या सगळ्या जमिनी होत्या त्या परत काढून घेतल्या आणि त्याचं फलस्वरूप म्हणून ती वैदिक पाठशाळा बंद पडली. मग हे विजापूरकर सांगली संस्थानिकांकडे गेले, पटवर्धनांकडे, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही मला मदत करा. परंतु पटवर्धन यांचं संस्थान सांगली हे शाहू महाराजांच्या याच्यापेक्षा खूप कमी होतं, लहान होतं आणि ते शाहू महाराजांच्या विरोधात जाऊ इच्छित नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, विजापूरकरांना मदत केली नाही. आणि मग असं करता विजापूरकर तिथून कराडला आले, कराडवरून मग इथं तळेगावला आले. मग तळेगावला इथं त्यांनी काही जागा घेऊन त्यांनी त्या ठिकाणी ते संस्कृत वेद पाठशाळा त्यांनी स्थापन केली. आणि तिला शह देण्यासाठी शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सांगितलं होतं की तुम्ही तळेगावच्या परिसरामध्ये एखादं विद्यापीठ काढा म्हणून. आणि त्यानंतर शाहू महाराज वारले. त्या बाबासाहेब पण आपल्या सामाजिक आणि राजकीय याच्यामध्ये एवढे म्हणजे गुंतले की त्यांना नंतरच्या काळात काही गोष्टी शक्य झाल्या नाही. परंतु 1930-31ला ह्या गोष्टी पुढे जाण्याचा योग त्यांना काही असे वाटले. तळेगावचे जे शासक होते दाभाडे, तर या दाभाडेंनी इंदोरीचा किल्ला आणि जवळजवळ इंदोरीचा किल्ला हे बाबासाहेबांना त्यासाठी द्यायचं ठरवलं. परंतु त्या सगळ्या गोष्टी कागदावर येण्याच्या अगोदरच त्यांचं अकाली निधन झालं. त्यांचे जे मुलं होते, एक होता 8 वर्षाचा आणि एक होता 12 वर्षाचा. ही 1932 सालची घटना आहे. मग हे मुलं अल्पवयीन असल्यामुळं
इथं काय झालं की पुण्याच्या कलेक्टरने त्यांच्या संपूर्ण संपत्तीवर रिजंट नेमला आणि त्या रिजंटने म्हणजे ती जमीन त्या काळी बाबासाहेबांना दिली नाही आणि बाबासाहेबांनी तळेगावमध्ये 80 एकर जागा आणि तो बंगला या बुद्धिस्ट युनिव्हर्सिटीसाठी घेतलेला आहे. आज ती 80 एकर जागा कुठे हे माहीत नाही, तो बंगला शोधून काढलाय. ती 80 एकर जागा सुद्धा आपल्याला शोधून काढावी लागेल. असं बाबासाहेबांनी अनेक ठिकाणी जागा घेतलेली, बंगलोरला जागा घेतलेली बाबासाहेबांनी, कोल्हापूरलाही राजाराम महाराजांनी जागा बाबासाहेबांना दिलेली होती. बाबासाहेबांचं जे ध्येय धोरण होतं की बौद्ध धर्माचं एक विद्यापीठ असावं, म्हणजे पाली भाषा, बौद्ध इतिहास, संस्कृती शिकवली जावं, आपण त्याच्यावर कधीच फोकस केला नाही. योच आपली पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धांनी त्यांचा धम्म दिला तो असा दिला की आजची आपली जी शिक्षण व्यवस्था आहे KG to PG आहे. आपण डायरेक्ट PG मध्ये जात नाही ना. मग 70 वर्षापूर्वी आपल्या लोकांमधलं अज्ञान, त्या लोकांवर असलेला हिंदू धर्माचा पगडा, लोकांमध्ये असलेला साक्षरता दर, त्यांची आकलन क्षमता, त्यांचं चिंतन मनन, या सर्व बाबींचा विचार करून संपूर्ण बुद्धिझमचं सार बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धर्म याच्यामध्ये दिलेला आहे. मग आपण तेवढ्या पुरतच मर्यादित राहायचं का? KG मध्येच राहायचं, PG मध्ये जायचं नाही आपण? सम्राट अशोकाने त्या काळात एका शिलालेखामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बौद्ध धर्माचे कोणते ग्रंथ वाचले पाहिजे. त्याच्यात त्यांनी नावं घेतलेले आहेत. विनय समुत्कर्ष आहे, आर्य वंश आहे, राहुलवाद आहे, अनागत भय आहे, मुनिसूत्र आहे. म्हणजे त्या काळातले बौद्ध ग्रंथ हे प्रत्येक बौद्ध उपासकाने वाचले पाहिजेत आणि त्यानुसार आपलं जीवन जगलं पाहिजे असं सम्राट अशोक त्या काळी सांगतो. तर बुद्धिझमची व्याप्ती पाहता, बौद्ध धर्मग्रंथाची व्याप्ती पाहता आपण त्रिपिटक वाचले पाहिजे. त्रिपिटकातले आपण जे काय त्याचे भाग आहेत, मध्यम निकाय, अंगुत्तर निकाय, दीघ निकाय, आपण टीका वाचल्या पाहिजेत, दीपवंश, महावंश, आपण अवदान ग्रंथ वाचले पाहिजेत, अशोकावदान, देवयावदान, कुणालावदान, सिंहालावदान. आपण बौद्ध मूर्तीशास्त्रावरचे ग्रंथ वाचले पाहिजेत. महामयुरी सुत्त असेल, त्याच्यानंतर निष्पन्न योगावली असेल, सद्धम्म पुंडरीक सूत्र असेल, असे अनेक प्राचीन बौद्ध ग्रंथ आहेत. आपण आपलं वाचन फक्त बौद्ध आणि त्याचा धम्म याच्यापुरतं मर्यादित नका ठेवू. वेगवेगळं जसं जमन तसं आपण ते वाचा, शिका आणि खरे बौद्ध होण्याचा आपण प्रयत्न करा. बाबासाहेबांना या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या, परंतु त्यांच्याकडून करून गेल्याच्या राहिलेल्या आहेत. आपण आपल्याला तेवढंच मर्यादित ठेवून जमणार नाही. आपल्या पुढचे आजचे जे सध्याचं जर वातावरण जर पाहिलं तर बौद्धांचं जे बुद्धगया आहे हे सुद्धा आपल्या ताब्यात नाही. अनेक लेणी आपल्या ताब्यात नाहीत. जे आपल्या ताब्यातून गेले ते जाऊ द्या, परंतु जे आपल्या ताब्यात आहे ते आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी आपल्याला जागरूक होणं गरजेचं असे राहावं लागणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण करू, ही खरी सम्राट अशोकाला ही आदरांजली ठरेल आणि बाबासाहेबांचं भारत बौद्धमय करण्याचं जे स्वप्न बाकी होतं ते पुरे होण्यास हातभार लावेल. आपणा सर्वांना सम्राट अशोक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी मला आयोजकांनी पाचारण केलं, आयोजकांचे मी आभार मानतो आणि दादांचेही आभार मानतो आणि मी स्वतःला थांबवतो. पुन्हा काही दोन शब्द वाकडे तिकडे बोलून गेलो असेल तर ते अज्ञान समजून मला माफ करावं अशी अपेक्षा करतो आणि स्वतःला थांबवतो.